रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। सावर्डे ते रत्नागिरी मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत। गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांवर यंदाही खड्ड्यांचं विघ्न असेल। रत्नागिरी ते संगमेश्वर पर्यंत तब्बल 1.25 तास लागतोय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गणपती उत्सव काही दिवसांवरती आलाय आणि मोठ्या संख्येनं या गणेशोत्सवासाठी चाकरमानी जे आहेत ते कोकणात येणार आहेत। मात्र यावर्षी देखील या चाकरमान्यांना खड्ड्यांच्या विघ्नाला सामोरं जावं लागणार आहे। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरती आहोत। सध्या या मुंबई गोवा महामार्गावरच्या रस्त्याची चाळण कशी झालेली आहे आपण पाहतोय। कशा पद्धतीनं खड्डे पडलेले आहेत आणि याच खड्ड्यामधून सध्या प्रवास करतच जे चाकरमानी आहेत त्यांना या ठिकाणाहून गणपतीसाठी कोकणात यावं लागणार आहे। तर जर बघितलं तर यावर्षी देखील गणपतीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना या ठिकाणी खड्ड्यांचं विघ्न पार करतच पुढे यावं लागणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।